माढा लोकसभा मतदारसंघाची लढत अतिशय चुरशीची ठरली होती। विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली आणि त्यानंतर माढ्याच्या जनतेचा कौल कुणाला मिळणार पाहुयात लागली पैज या विशेष रिपोर्टमधून। नमस्कार, लागली पैज या एनडीटीव्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मतदान झालं, आता प्रतीक्षा आहे ती केवळ आणि केवळ निकालाची। सध्या सगळीकडे टपरीवर नाक्यावर चर्चा आहे ती आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण निवडून येणार अशी चर्चा प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांमध्ये सुद्धा आहे। माझ्यासोबत आता काही पत्रकार आहेत, आपण त्यांनाच विचारू। मी सगळ्यांना विचारतो, माढा मतदारसंघ राज्यातला चर्चेतला मतदारसंघ, या मतदारसंघातून नक्की कोण निवडून येणार? रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे हे थोड्या मताने का होईना पण निवडून येतील। रणजितसिंह निंबाळकर निवडून येतील। मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, भाजपचे उमेदवार निंबाळकर निवडून येतील। धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील। विकासाच्या मुद्द्यावर रणजितसिंह निंबाळकर निवडून येतील। तुतारी वाजेल मोहिते पाटील येतील। खरं तर पत्रकारांच्या संमिश्र प्रतिक्रिया, पण परत एकदा तुतारी वाजेल आपण म्हणताय, कशासाठी? आपण बघतो की गत पंचवार्षिकमध्ये खासदार साहेब निंबाळकर हेच खासदार होते इथे। त्यांनी जी आश्वासनं दिली गेली पाण्याच्या संदर्भात असतील किंवा विकासाच्या, ती पूर्ण झाली नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। निंबाळकरांनी गेल्या 5 वर्षामध्ये निराचा प्रश्न म्हणजे 4,500 कोटीची योजना मंजूर करून आली। पंढरपूर फलटणचा रेल्वेचा प्रश्न सोडवला। हे 2 विकासाचे मुद्दे रखडले होते गेले 40 वर्ष, हे सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याची कामं सुरू झालेली आहेत। आता मोहिते पाटलांचं पूर्वीपासून सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व आहे आणि भाजपने त्यांना म्हणजे त्यांची एक ताकद असून सुद्धा त्यांना डावलं, त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून त्यांना एक सहानुभूती मिळली या काळामध्ये आणि शेतकरी आणि मराठा समाज नाराज असल्यामुळे तुतारी 100% वाजेल माढा मतदारसंघात। देशभरामध्ये मोदींची लाट आहे, मोदी की गॅरंटी, मोदींना मानणारा मोठा वर्ग आहे आणि भाजपने या मतदारसंघात मोठं काम केलेलं आहे। उजनीचं निरेचं पाणी असू द्या, दुष्काळी भागात पाणी पोचलं, यापूर्वी कधी पोचलं नव्हतं। सांगोला, मान, खटाव या भागात ते पोचलेलं आहे। त्याचबरोबर रेल्वेचा प्रश्न असेल आणि सर्वसामान्यांना ज्या मोदी सरकारने योजना दिलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ या मतदारसंघात होईल। त्याचबरोबर या मतदारसंघात असलेली भाजपची यंत्रणा, सर्व आमदार आणि कार्यकर्ते यांचं जाळं, यामुळे रणजितसिंह निंबाळकरांचा विजय निश्चित होईल। आपण म्हणताय मोहिते पाटील निवडून येतील, का आणि कशासाठी, काय नक्की कारण आहे? यावर्षी मतदारसंघात देशातच मोदींची लाट काही दिसली नाही। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। खासदार निंबाळकरांचा ह्या 4 तालुक्यात अतिशय संपर्क कमी होता। शिवाजी विकास कामं झाली म्हणून जो दावा केला जातो तो फक्त कागदोपत्री किंवा स्टेजवरूनच आहे। खरं तर निंबाळकर कोणत्या पक्षाचे आहेत किंवा काय आहेत हा मुद्दा वेगळा। खासदाराकडनं कुठली कामं होणे अपेक्षित आहेत याचं 5 वर्षात निंबाळकरांकडे बघून लक्षात येतं। रस्त्याचे विषय असू द्यात, रेल्वेचे विषय असू द्यात, पाण्याचे विषय असू द्यात, या 5 वर्षात बऱ्याच अंशी मार्गी लागली। ज्या मतदारसंघाचं नेतृत्व 2009 साली शरद पवार सारख्या दिग्गज नेत्यांनी केलं, त्यांनी सुद्धा एवढे प्रश्न तिथले मार्गी लावले का नाही हा शंकेचा विषय। माढ्याची अटीतटीची लढत होती, आता अंदाज व्यक्त करत आहे, काय नक्की कारण आहे? मागील 5 वर्षात रणजितसिंह निंबाळकरांना निवडून दिल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे संपर्क ठेवायला पाहिजे होता तो त्यांनी ठेवलेला नाही। अनेक ठिकाणी त्यांनी काय केले की मोठमोठे नेते धरले, सामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी अजिबात धरली नाही। विजयी उमेदवाराच्या निकालाची नक्की गणित काय असणार आहेत, काय कारण आहेत? नाही, विजयी उमेदवाराच्या निकालाची गणित ही त्या उमेदवाराच्या कामावर नाही आहे की ही निवडणूक जी आहे ही जनतेनं हातामध्ये घेतलेली होती। त्यामुळं लोकांनी महाराष्ट्रातलं जे फोडाफोडीचं राजकारण आहे त्याचा संताप किंवा उद्रेक म्हणून लोकांनी मतदान केलं। भाजपचा उमेदवार कमी पडला असं काही मत आहे, आपणही सांगताय की निंबाळकर निवडून येतील। या मतदारसंघात मोदींची सभा असेल, फडणवीसांची सभा असेल, ती फार आक्रमक आणखीन लोकांना भावणारी झाली। दुसरी गोष्ट, केंद्रात आणि राज्यात ही भाजपची सत्ता येणार हे इथल्या ग्रामीण जनतेला माहीत होतं, म्हणून निंबाळकरांना त्यांनी प्राधान्य दिलं। पण माढा लोकसभा मतदारसंघ पाहिला तर मोहिते पाटलांची ताकद आहे हे सगळं आहे, पण ते 10 वर्षानंतर निवडणुकीला उतरलेत आणि धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणामध्ये आहेत। विजयसिंह मोहिते पाटील असतील तर चित्र वेगळं दिसलं असतं। राज्यातला हाय व्होल्टेज असणाऱ्या माढा मतदारसंघातील पत्रकारांमध्ये सुद्धा
मोहिते पाटील की निंबाळकर अशी चुरस आहे. काही पत्रकारांच्या मतानुसार मोहिते पाटील निवडून येतील, तर काही पत्रकारांच्या मतानुसार आणि विकास कामांच्या आणि काही राजकीय गणितांच्या आधारानुसार निंबाळकर निवडून येतील असं मत आहे. हे जरी पत्रकारांचं मत असलं तरी मतदार राजानं आपला दिलेला कौल हा 4 तारखेला EVM मधून बाहेर येणार आहे आणि त्यानंतरच माढ्याचा खासदार ठरणार आहे. संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, माढा पंढरपूर.